तुम्हाला शेवटच्या षटकाचे 3 चेंडू हे फक्त मिळतील खेळण्यासाठी, हे लक्षात असू द्या. दरम्यान पहिला चेंडू हवेमध्ये खेळला जातोय आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. पहिल्या चेंडूवरती हा झेल सुटला गेलाय आणि धाव फलक पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. दरम्यान चांगला चेंडू सतीश यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. सतीश एक उत्कृष्ट गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना बघा सरळ गेला हा चेंडू. या चेंडूला जर बघितलं तर सरळ निघून गेला होता. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद निलेश. बघा ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच या ठिकाणी झालेली आहे. जयेंद्र वाघे नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना, जयेंद्र वाघे ऑफिशियल अंपायर सुद्धा आहे. मात्र वेळेबद्दल सहकार्य करा, हे आम्ही एखादा सामान्य आपला खेळाडू असेल किंवा मग एखादा स्टार खेळाडू असेल किंवा मग अंपायर असेल तरी सुद्धा सर्वांसाठी एकच सूचना करेन की वेळेवरती या ठिकाणी मैदानामध्ये या, कारण का टायमिंग ही फार महत्त्वाची आहे. चेंडू खेळायचा होता ऑन साईडला. अगेन द विंड या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही अगेन्स्ट होत्या फलंदाजाच्या. उजव्या फलंदाजाचा जर विचार केला तर एक धाडशी प्रयत्न केला होता बघा, हवेच्या विरुद्ध तसेच फिरकीच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इंग्लिश शब्द वापरले की जर असं थोडंसं स्टँडर्ड वाटतं ऐकणाऱ्यांना. असो, दरम्यान सध्या आपली ही परिस्थिती आहे की एक पॅक लागल्याच्या नंतर माणूस इंग्लिश बोलायला लागतो. वाह, क्या बात आहे, जबरदस्त चेंडू दोन्ही पायांच्या मधनं सतीश याने काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना सादर केलाय. काय जबरदस्त चेंडू होता. फलंदाज सचिन या ठिकाणी बाद होत असताना सोहन आहे, सोहन दळवी. थोडंसं आपण बघितलं रिप्लेच्या माध्यमातून, परफेक्ट चेंडू टाकला. असं वाटलं की चेंडू पायाला लागेल, मात्र पायाला पार करून चेंडू गेला नक्कीच यष्टांवरती. काय जबरदस्त, काय जबरदस्त. थोडासा मागे गेला होता, डीप ऑफ द क्रीज खेळण्याचा प्रयत्न करत असताना सोहन याने ही चूक केली. अक्रॉस लाईनचा प्रयत्न केलाय आणि अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट इन क्रिकेट लाईफ असं म्हटलं गेलं आहे. मात्र त्याचा एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. धाव फलक 3 वरती 2 विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पहिला आत्ता आलाय आणि लगेच अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज आयुष वाघे. हवेचा जो वेग आहे त्याच्यावरती फटका स्वार करण्याचा प्रयत्न होता, मात्र आत्ता नवीन आला होता आणि चेंडूला लगेच रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला म्हटलं जातं जुगारी फटका. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. अब्दुल गनी कोण होता तो मला माहिती नाही, विचारू नका. दरम्यान 3 धावा या धावफलकावरती लागल्यात. 1 षटक
पूर्ण झालंय. 2 महत्वाचे विकेट गमावलेत पापडी संघाने. अब्दुल गनी मला वाटतं केवळ मंकेला यांचे मित्र होते असं ते म्हणतात. त्यांचे मित्र तर झहेर भाई सुद्धा आहेत. नारंगीच्या मैदानावरती सध्या असतील कदाचित. बघा भरपूर टुर्नामेंट सुरू आहेत, त्यामध्ये कोस्माई चषक सुद्धा सुरू आहे. आणि कोस्माई चषकामध्ये आता जी मॅच सुरू आहे, कुठली कुठली मॅच सुरू आहे तर नारंगी आणि आचोळी अशी मॅच सुरू आहे. चप्पे चप्पे की नजर आणि चप्पे चप्पे की खबर केवळ मांगेला आमचे ऑपरेटर. क्या बात आहे, यमक जोडलाय. चला लगेच भाऊया नजर मारूया धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी बाद झालेत पापडी संघाचे. जयेंद्र वाघे मैदानामध्ये आणि त्यांचे सुपुत्र नॉन स्ट्राईक एंडला आहेत आयुष वाघे. पिता पुत्राला ही इनिंग सांभाळावी लागणार आहे. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, चेंडू चाललाय. जयेंद्र वाघेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या षटकारानेशी मात्र थोडासा आधार आला असेल, मनामध्ये वाटलं असेल की नक्कीच चांगली धावसंख्या होईल. बघा जागेवरती होता, थोडासा पाय शिवम दुबेच्या स्टाईलनं थोडासा बाहेर घेतला आणि चेंडूला उचललं, नेऊन ठेवलं वाईडिश कावकॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पंच चेंडू तुम्ही चेक करा, लक्षात असू द्या. दोन्ही पंचांना विनंती असेल, फलंदाज किंवा गोलंदाजाला चेंडू चेक केल्याच्या नंतर आपण पुन्हा देणार नाही आहेत, फक्त पंचांनी जर पास केला तरच. ऑनसाईडच्या दिशेनं या ठिकाणी आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक प्रदीप आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतो आहे. गोलंदाज सध्या तरी रितेश आहे आणि रितेश याने सुरुवात चांगली केली आहे, मात्र पहिल्या चेंडूवरती त्याच्यावरती मोठा प्रहार केला आहे. धावसंख्या 10 धावा. 4 षटकांच्या सामन्यामध्ये एकूण 21 चेंडू खेळण्यासाठी मिळतील पापडी संघाला. ऑनसाईडच्या दिशेनं लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. 1 धाव मात्र मिळाली. ज्या चेंडूवरती धाव आली ती फलंदाजीसाठी चांगली आहे आणि ज्या चेंडूवरती धाव नाही आली तो चेंडू मात्र फलंदाजासाठी नक्कीच थोडासा धोकादायक आहे. करंट रन रेट जर पाहिलं 7.33चं करंट रन रेट आतापर्यंत बघायला मिळत आहे. प्रोजेक्टेड स्कोर आहे किती होऊ शकतात तर 31 धावा होऊ शकतात असं सांगतंय कॉम्प्युटर महाराज. क्या बात आहे, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू पडल्याच्या थोडासा शोल्डर हाईट वरती हा चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला, मात्र पंचांच्या दर्शनीय आणि इशाऱ्यामधून आपण बघायला मिळतोय की हा 1 बाउन्स नाही आहे. हा एक नक्कीच चांगला चेंडू आहे. धावसंख्या 11. रितेश, क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू. बघा फलंदाजाचं ॲक्शन बघा, कुठपर्यंत उभा आहे, कसा उभा आहे, नंतर हाईट चेक करा. आपण पाहू शकतो दरम्यान आपण जर बघितलं तर नक्कीच काय घडतंय तर बॅटरने या ठिकाणी एका बाउन्सरसाठी रिव्ह्यू घेतला गेला. जाऊया पाहूया आहे का हा 1 बाउन्सर ऑफ द ओव्हर आहे का बघावं लागेल. तर नक्कीच फलंदाज थोडासा नक्कीच या ठिकाणी वाकलेला दिसतोय. दोन्ही पाय पसरलेले आहेत. हा चेंडू फलंदाजाच्या छातीच्या लेवलचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लक्षात असू द्या, कारण की पंचांचा निर्णय सुद्धा तोच होता. मला वाटते पंचांचा निर्णय सुद्धा तोच होता. त्यामुळे आपण पाहू शकतो किती चेंडू टाकून झाले तर चेंडू टाकून झालेले आहेत 5. लास्ट शेवटचा चेंडू या षटकाचा. एज लागलाय, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, अडवलाय चेंडूला, एकच धाव मिळाली. बघा प्रत्येक चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय जयेंद्रच्या माध्यमातून. मी म्हणून या साईडला एकही प्रयत्न त्याने केलेला नाही. ऑफ साईडला ज्याला आपण चमाड म्हणतो मुंबई क्रिकेटमध्ये, इथे आपण जर बघितलं तर महेंद्र पवार ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला नाही आहे. मला वाटते महेंद्र पवार यांच्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी टाकली, त्याला एकट्यालाच ठेवले तिथपर्यंत. बघा किती विश्वास आहे महेंद्र याच्यावरती. महेंद्र हा सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आपण जर बघितलं, स्वतः कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय. महेंद्र पवार आपल्या डीजे आहेत.
उत्कृष्ट डीजे वादन ते करतात. कोणाला जर हवं असेल तर महेंद्र डीजे यांच्याशी संपर्क साधा. तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच प्रदीप. धावसंख्या आहे 2 षटकानंतर 12. दरम्यान धावसंख्या 30 राहील कारण की डॉट डिलिव्हरी आले. दरम्यान 12 धावा धावफलकावरती लागल्यात. यस, या फटक्यांची गरज आहे आणि हा तोच फटका आहे ज्याची गरज आहे. जयेंद्रच्या बॅटमधनं आलाय षटकार. या फटक्यांची गरज सध्या पीरबाबा पापडी संघाला. बघा थोडासा पुन्हा एकदा मागे गेला, पुन्हा एकदा शिवम दुबेच्या स्टाईलनं खेळलाय चेंडूला 6 धावांसाठी. त्याच दिशेने पुन्हा एकदा खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये. सतीश आहे त्या ठिकाणी. एकच धाव. नाही नाही, थ्रो मजबूत आलाय. भरपूर पॉवरफुल थ्रो होता. तिघजण मागे कव्हरला होते. बॅकिंग चांगली होती त्यामुळं नक्कीच काही धावा वाचल्यात असं म्हणावं लागेल. मात्र या 2 धावा आल्या. जयेंद्र वाघे याला जिम्मेदारी घेऊन खेळावं लागणार आहे. धावसंख्या 20. 2 षटकांनी 3 चेंडू टाकून झाल्यात. जयेंद्र वाघे खेळतोय 9 चेंडूमध्ये 17 वरती आणि 2 चेंडूमध्ये आयुष खेळतोय 1 धावेवरती. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकतो. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईट बॉल. धावसंख्या 21 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. जयेंद्र याला चांगलं काम करावं लागणार आहे. बघा चेंडूला थोडंसं बाहेर काढलं होतं मात्र चेंडूपर्यंत पोचू शकलेलं नाहीये. टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि आपण पाहू शकता धावफलक या 2 धावेनं पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 23 वरती. जयेंद्र बागे याच्याकडे आपण जर बघितलं तर एक चांगला दांडगा अनुभव आहे आणि तो एक चांगला फलंदाज आहे. क्या बात आहे प्रदीप, सुपर बॉलिंग. याला म्हटलं तर गुडलेन आणि आसपास गोलंदाजी. बघा चेंडू पडला आणि लगेच टोन झाला. या फिरकीनं बीट केलंय जयेंद्र याला. नजरअटी, दुर्घटनाघटी, डॉट बॉल. तर मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय मात्र धाव आली 1. षटकाची झाली समाप्ती आणि आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या सध्या तरी 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जयेंद्र वाघे पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलाय. जेव्हा आपण घाईमध्ये क्रिकेट खेळतो ना तेव्हा अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बघा फेममध्ये सुद्धा नव्हता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर डायरेक्ट तंबूच्या बाजूनं जावं लागलं असतं आयुष्याला. गोलंदाज आपण ज्याचा उल्लेख केला होता महेंद्र पवार. महेंद्र पवार याच्यावरती जिम्मेदारी आहे शेवटचं ओव्हर टाकण्याची. त्याच्या नशिबात 3 चेंडू त्याला टाकावे लागतील आणि एक त्यासाठी चांगली गोष्ट आहे. मात्र 3 चेंडूचा समाचार कसा घेतला जाईल हे जयेंद्र वाघे यांनी ठरवायचं आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत महेंद्र पवार याचा बॉलिंगचा रेकॉर्ड पाहिला तर 35 मॅचेस तो खेळला आहे. 33 ओव्हर त्याने टाकल्या. 26 विकेट त्याच्या नावावरती बेस्ट आहे. 3 विकेट 2 धावा देऊन एक जबरदस्त अशी गोलंदाजी. मात्र आज तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा तुम्ही मैदानावरती काय करतात ते फार महत्त्वाचं आहे. महेंद्राला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या एवढी जास्त नाही आहे. 24 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. पहिला चेंडू आपण पाहू शकता थोडासा शॉर्ट लेन दिली होती आणि वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल करताना दिसला. वाईट बॉल. क्रीजच्या कोण्यावरनं चेंडूला रिलीज केलं होतं. या कोण्यावरनं डायरेक्ट त्या कोण्यावरती चेंडू गेला. बॉलिंग क्रीजचा वापर चांगल्या पद्धतीने महेंद्र करताना दिसतोय. मात्र लाईन जी आहे ती लाईन आत्ता चांगली केलेली आहे आणि फलंदाज बाद झालाय जयेंद्र. महेंद्र याला मिळाला विकेट. महेंद्र पवार याचा हा विकेट आपण पाहूया पुन्हा एकदा.
कशा पद्धतीने त्यांनी चेंडू डिलिव्हर केला आणि कशा पद्धतीने या ठिकाणी कनेक्ट केला होता जयेंद्र याने. 13 चेंडूमध्ये 20 धावा करून तो बाद होतोय. जयेंद्र वाघे आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 25. बघा कशा पद्धतीने चेंडूला पुन्हा एकदा क्रीजच्या कोण्यावर डिलिव्हर केला. आता थोडासा आतमध्ये होता आणि थोडासा अजून मागे टाकला होता चेंडूला. त्यामुळं आणि वेग जर आपण पाहिला तर नक्कीच थोडासा कमी मिस टाईम झाला आणि चेंडू कावकर्णू क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय. बघा बघा भरपूर डीप ऑफ द क्रीज गेला होता. थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फसला जातोय फलंदाज जयेंद्र बाद. 2 चेंडू शिल्लक अजून सुद्धा. दरम्यान आत्ता मात्र ऑन हॅट्रिक आलाय गोलंदाज महेंद्र. क्या बात आहे. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी बघायला मिळते. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं कशा पद्धतीने बाद झालाय आणि आता नव्यानं आलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निवृत्ती ऑन हॅट्रिक महेंद्र पवार. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली स्वतः महेंद्र आलाय आणि त्याच्या हातात सुटलाय जेल. हा जेल सुटलेला नाहीये तर हा हॅट्रिक सुटलेली आहे. तर लक्षात असू द्या. दरम्यान आपण पाहू शकता ते षटक झालंय समाप्त आणि आत्ता आपण पाहू शकता काय घडलंय. किती धावा पूर्ण झाल्यात तर 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 27 आणि 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज ही नक्कीच असेल. पुन्हा एकदा आपण विनंती सर्व संघांना आजच्या जे खेळणारे सर्व संघ आहेत त्यांना विनंती असेल. चला चेंडू घ्या तिकडनं. की आपण वेळेवरती या ठिकाणी यायचं आहे. लक्षात असू द्या तुम्हाला जो टायमिंग दिलाय त्या टायमिंगला आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच फलंदाज सुद्धा पाठवून द्यायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूनं जेव्हा 2 फलंदाज मैदानामध्ये येतील तेव्हा लगेच आपण मैदानाच्या बाजूनं लक्ष केंद्रित करणार आहोत. बघा लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आहे गावदेवी स्पोर्ट्स कामण यांच्या माध्यमातून आयोजित केलेली बहुजन विकास आघाडी चषक. त्यानंतर कमिटी दर्शवली गेली. काल शिवजयंतीचा जल्लोष साजरा झाला. आपण पाहतो हे 3ही नगरसेवक आपल्याला बघायला मिळतात. एवन जोडी नरेश टोकरे आणि अरविंद बरफ. त्यानंतर आपण पाहू शकता पुन्हा एकदा विद्यमान नगरसेविका आणि नगरसेवक तसेच नुराबाई शेख तसेच प्रवीण घरत राज दयात हे सुद्धा आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात. रवींद्रजी देवळीकर मोरीचे उद्योजक आहेत त्यांचा सुद्धा बॅनर बघायला मिळाला. नितीन पाटील यांचा बॅनर बघायला मिळाला. देविका बरफ यांचा बॅनर बघतोय आपण. मान्य श्री अख्तरजी शेख आणि अमित शर्मा यांचा सुद्धा बॅनर पाहतोय आपण. मान्य श्री रत्नाकरजी सावंत तसेच तुषारजी कामनकर एस एंटरप्राइजेस आणि शरदजी बगले तसेच भरतजी बगले यांचा बॅनर आपण झळकताना बघतोय. टॉस बॉक्स आहे तो म्हणजे श्रद्धांजली पूर्ण टॉस बॉक्स आहे. श्री ग्राफिक्स हे सुद्धा आपल्याला त्यांच्यासुद्धा ॲडव्हर्टाईज बघायला मिळते. सुशांतदादा पाटील यांचा बॅनर झळकताना दिसतोय. आणि हा आहे गावदेवी कामन या संघाचा एक ग्रुप फोटोसुद्धा दाखवला गेला. तर मी विनंती करेन यानंतर खेळणारा जो उंबरपाड्याचा संघ आहे ते उंबरपाड्याच्या संघाला विनंती असेल आपला कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पाठवून ठेवायचा आहे. आणि मॅच झाल्याच्या नंतर लगेच जो विजयी संघ होईल त्या विजयी संघाने मात्र इथे आपला कर्णधार लगेच पाठवून द्यायचा आहे. कारण की बघा काल भरपूर उशीर झाला होता मित्रांनो. त्यामुळं
आपण विनंती करतोय आजच्या दिवसामध्ये किमान शेवटचा सामना हा 4 षटकांचा व्हायला हवा. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. यंग मराठा चिंचोडी संघाच्या माध्यमातून प्रदीप स्ट्राईकला असेल तर सतीश हा नॉन स्ट्राईक एंडवरती असेल आणि गोलंदाजीला असतील ते म्हणजेच निलेश बंद्रे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते, पाहणं गरजेचं आहे कुठपर्यंत. क्या बात आहे. सुरुवात बघा निलेश बंद्रे बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता. इकडे थर्ड मॅन आहे शॉट. तर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न केला होता, कारण की थोडासा पहिल्याच चेंडूवरती बोट फिरून चेंडूला नक्कीच डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो थोडासा फिरकी चेंडू हा बघायला मिळाला. गली क्षेत्रामध्ये चेंडू उचललं गेलं आणि नंतर तिकडनं चेंडूला रिटर्न करेपर्यंत 1 धावेचा अवधी, 1 धाव पूर्ण झाली. धावफलक सुरुवात झाली. धावसंख्येचं अकाउंट हे उघडलं गेलं यंग मराठा चिंचोडी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि सतीश जाबर याचं या मैदानावरचा रेकॉर्ड नक्कीच चांगला आहे. त्याच्याकडे एक अनुभव आहे या खेळपट्टीचा. त्याला माहिती आहे या पद्धतीने कशा पद्धतीनं ही खेळपट्टी वर्क करत आहे आणि त्यामुळे त्याला नक्कीच थोडासा इझी जाईल. मात्र पाहणं गरजेचं आहे की त्याच्या समोर गोलंदाजी करताना निलेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र पोचू शकणार नाहीये आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं 4 धावा. दरम्यान निलेशाचा हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा पुढे टाकला होता. बघा इथे चेंडूने दिशा बदलली आहे. चेंडूच्या अंगावरती गेला होता क्षेत्ररक्षक आणि चेंडूने दिलाय जागा, इथे बनवले जागा. चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4 चौकार. नऊ धावा धावफलकावरती लागल्यात. रिक्वायर्ड रन रेट आहे 5.70चं. करंट रन रेट आपण जर बघतोय 13चं आहे. ऑन साइडला नक्कीच उचललाय, चेंडूला लिफ्ट केलाय आणि या ठिकाणी चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्येमध्ये भर पडते. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. टार्गेट आहे 28चं आणि सतीश जाबर याने 4 चेंडूमध्ये 14 धावा केल्यात. जबरदस्त कामगिरी. म्हणून मी म्हटलं होतं या फलंदाजाला या खेळपट्टीचा आहे अंदाज आणि त्याने त्याचं मूर्तिमंत उदाहरण दिलंय. घुटना टेक दमाशा देख. इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीश जाबर याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग लांबट षटकार. बघा कशा पद्धतीने खेळलाय सतीश याने चेंडूला. फक्त चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि बॅटवरती घेतलं गेलं चेंडूला. वेगवान षटकार. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 षटक समाप्त झालाय आणि 21 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर 1 षटक जेव्हा समाप्त झालं होतं पापडी संघाने,
2 गडी गमावले होते आणि 3च धावा होत्या. इथे एकही गडी गमावलेला नाही आहे यंग मराठा संघाने आणि तब्बल 21 धावा बनवल्यात. बॉलिंग मार्कवरती कोण आलाय पाहणं गरजेचं आहे. यस जयेंद्र बागे 134 मॅचेस 136 विकेट, 8 धावा देऊन 4 विकेट, हा बेस्ट आहे. क्या बात आहे प्रदीप, सुरेख फटका, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर, फलंदाज बाद. फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालं. त्यामुळे आपण पाहू शकतो प्रदीप याचं सुद्धा कौतुक आणि क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक. कुठपर्यंत हा मॅच जाईल पाहणं गरजेचं आहे. जयेंद्र बागे याने एक संधी निर्माण केलेली आहे. 17 चेंडू 7 धावांची गरज. 17 चेंडू 7 धावा. थोडासा थांबून खेळला होता चेंडूला, त्यामुळे टायमिंग तेवढं चांगलं झालं नव्हतं आणि बाकीचं काम आयुष बागे याने बजावलेलं आहे. परफेक्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं गेलं आणि त्याचा फायदा झाला. बघा भरपूर जण मॅच पाहतात, माणसं कंपनीमध्ये काम करताना सुद्धा सध्या या लाईव्हच्या माध्यमातून आपली टुर्नामेंट ही नक्कीच अनुभवत आहेत. मग स्त्रिया असतील पुरुष असतील, प्रत्येकजण या मॅचसाठी जोडला जातो. ज्यांच्या घरी मॅच पाहिली जाते ते सगळेजण मॅच पाहत असतात. मात्र नक्कीच त्या सर्वांना विनंती करेन जर वेळ मिळेल तर थोडंसं कमेंट सुद्धा करत जावा. क्या बात आहे जयेंद्र, फ्लायटेड डिलिव्हरी, ऑप्शनला पिच झाला चेंडू आणि लगेच बाहेर निघाला. मागे जाऊ की मग पुढे खेळू, दुविधेमध्ये होता फलंदाज अतिश. 16 चेंडू 7 धाबा. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद अतिश. 15 चेंडू 7 धावांची गरज. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतात चेंडू हा डिलिव्हर केला होता, त्यानंतर स्वतः चेंडूच्या खाली गेला होता आणि स्वतःने हा झेल टिपलेला आहे. जयेंद्र बागे विकेट मिळालाय. आता 15 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. हा जर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला तर एकच जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळेल आणि त्या प्रयत्नात आहे जयेंद्र. महेंद्र पवार आलाय. डवऱ्या हाताचा फलंदाज. आता जयेंद्र कुठला स्पिन करेल ही एक दुविधा ही नक्कीच असेल फलंदाजच्या मनामध्ये. तो स्पिन केला त्याने सुद्धा. पुन्हा एकदा चांगलं कंट्रोल या चेंडूवरती आहे जयेंद्र याच्या. 14 चेंडू 16 धावांची गरज. आता पुन्हा एकदा अजून एक लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि आता सतीश जो की 5 चेंडूमध्ये 20 धावा त्याने सतीशने केल्यात, तो फलंदाज आता मैदानामध्ये आहे आणि मी पुन्हा एकदा म्हणेन की त्या फलंदाजाकडे या पिचचा अनुभव आहे. भरपूर क्रिकेट त्याने या मैदानावरती खेळलं आहे, त्यामुळं मला वाटत नाही त्यासाठी जड जावं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनुभव आहे जयेंद्र बागे याच्याकडे. बघा अनुभवाचा वापर, जबरदस्त गोलंदाजी पाहणं गरजेचं आहे. यस वाईटसाठी बॅटरने घेतलेला हा रिव्ह्यू. चेंडू जवळजवळ ऑफस्टंपवरती पिच झालेला आहे आणि तिकडनं ट्रॅव्हल होताना दिसतोय आपल्याला. बघा फलंदाज कुठे उभा आहे आणि सरळ कोण म्हणतो, सरळ एक रेषा बनते, त्या रेषेच्या जवळून ट्रॅव्हल होताना दिसतोय. याचाच अर्थ आपण जर बघितला तर फेअर डिलिव्हरी. यष्टांच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळाला, लेग स्टंपवरती चेंडू जात असताना बघायला मिळाला. फ्लायटेड डिलिव्हरी आहे, फ्लायटेड डिलिव्हरी आहे. इथे मात्र आपण पाहू शकतो षटकाची झाले समाप्ती आणि या ठिकाणी आपण पाहू शकता
12 चेंडू 6 धावांची गरज. किती धावा दिल्या जयेंद्र याने? तर फक्त आणि फक्त एकच धाव जयेंद्र याने दिले. मात्र जसं म्हटलं जातं ना की यानंतर कोण, जयेंद्रपेक्षा चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज कोण, हा प्रश्नचिन्ह आहे. जसं म्हटलं जातं की बकरे की माँ कब तक खैर मनाएगी, बकरा एक ना एक दिन तो कटना आहे. मात्र कोणाला या ठिकाणी बकरा बनवतील, कुठले फलंदाज, की मग स्वतः फलंदाज बकरा बनेल, हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बळी बनवणं हे नक्कीच टॅलेंट. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातोय चेंडूला. एकच धाव पूर्ण होते. सतीश मैदानामध्ये, महेंद्र मैदानामध्ये, आणि मी म्हणेन जोपर्यंत शेवटच्या षटकामध्ये जरी मॅच गेला तरी सुद्धा सतीश मैदानामध्ये. आणि सतीश याच्याकडे नक्कीच चांगली एक फलंदाजीची शैली आहे. जो अनुभव होता जयेंद्र याच्याकडे, तो अनुभव मला वाटतंय आयुष याच्याकडे नाही आहे. कारण आयुष्याने आताच 2-3 वर्ष झाले मॅच खेळण्यासाठी सुरुवात केली आहे. क्या बात है, क्या बात है, परफेक्ट फ्रॉम एलबी सापडला आहे. फ्रंट ऑफ द विकेट या ठिकाणी आलाय. आणि इथे आपण पाहू शकता काय घडलंय. तर लेग बिफोर द स्टंप, फलंदाज बाद सतीश. यानंतर होणारा मॅच 2 विजयी संघांमध्ये असेल. दरम्यान बघा कशा पद्धतीनं डीप ऑफ द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि आपण पाहू शकता सतीश याला बाद केलाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी, रितेश दांडेकर. रितेश याला चांगलं खेळावं लागणार आहे. मॅच थोडासा टर्न होतोय की काय असं वाटू लागलंय. 10 बॉल 6 चेंडू, माफ करा, 10 बॉलाने किती धावांची गरज आहे? 5. 10 बॉलाने 5 धावा. महेंद्र पवार आणि रितेश दांडेकर. रितेश उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता मात्र लाईनमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. इथे थोडंसं एक बेनिफिट फलंदाजाला जाऊ शकतं. मात्र बेनिफिट घेतलाय गोलंदाजाने, डॉट डिलिव्हरी घेतली आहे. आता 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्या बात आहे, सुरेख अशी गोलंदाजी. आतापर्यंत या गोलंदाजाचा विचार केला, किती धावा खर्च केल्यात, तर फक्त आणि फक्त 1. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि या 2 धावा सुद्धा सहजतेने पूर्ण झाल्यात. बघा, तुम्हाला सिंगल थांबवायची आहे तर 30 यार्ड सर्कलमध्ये शेजारी वाढवावे लागतील फलंदाजाचे. हे क्रिकेट आहे, आणि जरी तुमच्याकडे अनुभव असला तरी सुद्धा काही चुका होतात. काल रघुनाथ जोगर यांच्या माध्यमातून चूक झाली होती. 30 यार्ड सर्कलमध्ये 2च प्लेयर ठेवले गेले होते. तिथे काही थोडंसं चित्र पालटलं आणि तिकडनं देवदल संघ पराभूत झाला. तर 8 चेंडू 3 धावांची गरज. इथे मात्र थोडंसं पाहिलं तर प्रेशरमध्ये आहेत दोन्ही संघ. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे. मात्र ज्या चेंडूला इथे अडवायला हवं ते अडवलं नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नव्हतं. लगेच शोल्डर डाऊन केलेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय की खांदे पाडलेले आहेत. याचाच अर्थ निगेटिव्ह माइंडसेट तुम्ही फिल्डिंग करतायत. तसं करून जमणार नाही आहे क्रिकेटमध्ये. शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत क्रिकेट सोडायचं नसतं. निर्धाव चेंडूची समाप्ती. 6 चेंडू 1 धाव. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 1 धाव बनवायची आहे. कुठपर्यंत कशा पद्धतीने जाईल बघा. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर केला गेला होता, आणि डिलिव्हर केल्याच्या नंतर फक्त चेंडूला खेळताना इथे थोडासा निगेटिव्ह माइंडसेट या ठिकाणी दोन्ही संघांचा बघायला मिळाला. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही रिलॅक्स होता
जेव्हा आपण रिलॅक्स होतो क्रिकेटमध्ये तिकडनं क्रिकेट काही ना काही वेगळे चित्र आपल्याला दाखवत असतं. त्याच्यातला हा सामना आहे आणि त्याच सामन्यामध्ये आता एक टाईम होता 15 चेंडू 7 धावांची गरज. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. कधी कधी आपल्याला नेहमी बघायला मिळतं की जास्त धावा असतात आणि कमी चेंडू असतात. इथे मात्र जास्त चेंडू आहेत आणि कमी धावा आहेत, तरीसुद्धा मॅच एकदम रोमॅन्टिक स्थितीमध्ये आहे. सोहन आलाय, सोहन दळवी. सोहन याला हा जर सामना जिंकायचा असेल तर डॉट किंवा विकेट हे दोनच पर्याय त्याच्याकडे आहेत. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चाललाय महेंद्र पवार याच्या बॅटमधून आलेला हा विजयी षटकार. 6 धावा. हाच तो फलंदाज आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे. यानेच शेवटचा नक्कीच फटका खेळला होता. धोनी स्टाईलनं मॅच फिनिश केला होता. हाच तो महेंद्र पवार आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतोय. बघा हसतोय, खुश आहे. रीलमध्ये जाईलच आजच्या दिवसामध्ये मला वाटते. इंस्टावरती ॲक्टिव्ह असतात. आणि एवन जोडी आपल्याला बघायला मिळते, एक अंपायर आणि एक DJ. आणि DJ गाणे वाजवतोय, अंपायर नाचतोय. ही चित्र आपल्याला बघायला मिळत असतात. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळलाय, शेवटचा चेंडू आणि हा षटकार. मॅन ऑफ द मॅच सतीश जाबर. 8 चेंडू 20 धावा, 1 षटक, 3 धावा आणि 2 विकेट. तर चला मॅन ऑफ द मॅच या सतीश. आणि टॉससाठी यायचं आहे ते म्हणजेच यंग मराठा चिंचोटीच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी. तसेच या ठिकाणी कर्णधार पोचले ते म्हणजेच उंबरपाड्याचे. सर्व आमच्या आजी माजी खेळाडूंचे, 40+ च्या खेळाडूंचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे.